हे ठिकाण सांगितलं आपल्या महाराष्ट्रातलं. आता परमात्मा रामप्रभू लक्ष्मणजी जानकी माता पंचवटीच्या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी 2 पर्णकुट्या तयार केल्या, एक पर्णकुटी राम सीतेसाठी आणि एक लक्ष्मणासाठी. प्रभू ते त्या ठिकाणी वास्तव्य करू लागले आणि त्या ठिकाणी वास्तव्य करत असताना प्रभूची आणि जटायूची मैत्री झाली. जटायू सोबत ओळख झाली, जटायू सोबत प्रभूची मैत्री झाली आणि 1 दिवसाची घटना आहे. अतिशय प्रसन्न वातावरण आहे. रामप्रभू बसलेले आहेत आणि लक्ष्मणजी बसलेले आहेत. रामप्रभू अतिशय प्रसन्न आहेत हे पाहिलं लक्ष्मणाने आणि लक्ष्मणाला काही प्रश्न विचारण्याची इच्छा झाली. लक्ष्मणाने 5 प्रश्न रामप्रभूला विचारले. एका वाक्यात प्रश्न आहेत. रामप्रभू सुद्धा एका वाक्यात उत्तर देतात. 5 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे ज्ञान कशाला म्हणतात. दुसरा प्रश्न आहे वैराग्य कशाला म्हणतात. तिसरा प्रश्न आहे माया कशाला म्हणतात. चौथा प्रश्न आहे जीव कशाला म्हणतात आणि 5वा प्रश्न आहे भक्ती कशाला म्हणतात. पहिला प्रश्न काय, ज्ञान कशाला म्हणतात. लक्ष्मणजीने प्रश्न विचारला. एका वाक्यात प्रश्न, एका वाक्यात प्रभू उत्तर देणार. गोड उत्तर देतात प्रभू. प्रभू भैया ज्ञान कशाला म्हणतात. एका वाक्यात प्रभूने उत्तर दिलं, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ज्ञान म्हणतात. एका वाक्यात उत्तर. सर्वत्र ठिकाणी सर्वच जगात जे दिसतंय ते ब्रह्म आहे यालाच ज्ञान म्हणतात. दुसरा प्रश्न आहे वैराग्य कशाला म्हणतात. गोड उत्तर देतात प्रभू. तथैव काक विष्टायाम, सर्व विषय भोगाला, प्राप्त विषय भोगाला कावळ्याच्या विष्टेप्रमाण मानणे याला वैराग्य म्हणतात. इहलोकापासून परलोकापर्यंत प्राप्त विषय भोगाला कावळ्याच्या विष्टे समान मानणे याला वैराग्य म्हणतात. तिसरा प्रश्न आहे माया कशाला म्हणतात. गोड उत्तर देतात प्रभू. मै अरुमोर तोर तो माया जेही बसकिने जीवनी काया, गो गोचर जहा लागी मनी जाई सोसब माया जाने भाई. बस जो फक्त आपलंच पाहतो, आपलाच विचार करतो, स्वार्थ पाहतो त्याला माया म्हणतात. चौथा प्रश्न आहे जीव कशाला म्हणतात. गोड उत्तर देतात प्रभू. जीव जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. आत्मस्वरूपाला विसरला, स्वतः ब्रह्मा असून, स्वतः देव असून स्वतःला म्हणून घेतो मी महाराज आहे, मी वादक आहे, मी गायक आहे, मी सरपंच आहे, मी सिस्टीमवाला आहे. स्वतः ब्रह्मा असून स्वतःला उपाध्या लावून घेतो त्याला जीव म्हणतात. 5वा प्रश्न आहे भक्ती कशाला म्हणतात. अतिशय गोड उत्तर देतात प्रभू. भक्ती कशाला म्हणतात. प्रभू उत्तर देतात, मी ज्याने प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. लक्ष देऊ नाही का. मी ज्याने प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. मग माझा भक्त मला शिव्या देतो का माझं भजन करतो हे महत्वाचं नाही. त्या शिव्या असो का भजन असो त्याच्यात प्रेम किती आहे त्याला मी प्रसन्न होतो. त्या प्रेमाला मी प्रसन्न. अनेक भक्तांनी भगवंताला शिव्या दिल्यात पण त्या प्रेमाने दिल्यात. माझा भक्त भजन करतो का शिव्या देतो हे महत्वाचं नाही. मी ज्याने प्रसन्न होतो त्याला भक्ती म्हणतात. लक्ष्मणजीने विचारलं, प्रभू ज्याला तुमची भक्ती प्राप्त झाली तो भक्त ओळखायचा कसा. रामप्रभू म्हणतात, लखान माझं गुणगान गाताना, माझी कथा ऐकताना ज्याचा कंठ दाटून येतो, अंग रोमांचित होतं, अश्रू वाहू लागतात नेत्रातून, समजायचं मम गुण गावत पुलक शरीरा गदगद गिरा नयन बहनेरा. समजायचं याला माझी भक्ती प्राप्त झाली. 5 प्रश्नाचं उत्तर लक्ष्मणजीला मिळालं. आणि आता ऐका, 1 दिवसाची घटना. रामप्रभू जानकी माता आपल्या पर्णकुटी समोर बसले होते. लक्ष्मणजी आपल्या पर्णकुटी समोर बाणाला धार लावत बसले होते आणि तिथं रावणाची विधवा बहीण, तिचं नाव
शूर्पणखा. धिंगाणा करू नका, शांत बसा. रावणाची विधवा बहीण शूर्पणखा तिथं आली. आता ऐका, लक्ष्मणजी साईडला आपल्या पर्णकुटी समोर बसलेले, रामप्रभू जानकी माता आपल्या पर्णकुटी समोर बसलेले आहेत. शूर्पणखानं तिचा जो वेश होता, राक्षसनीचा तो वेश पालटला. 17 वर्षाचं वय संपादन केलं, तारुण्य संपादन केलं, अतिशय देखणं रूप प्राप्त केलं आणि रामप्रभूच्या पुढे आले. आणि रामप्रभूला म्हणू लागले, तुमच्यासारखा सुंदर पुरुष आजपर्यंत मला भेटला नाही. काय? तुमच्यासारखा सुंदर पुरुष आजपर्यंत मला भेटला नाही, म्हणून मी लग्नच केलं नाही. मी कुंवारी राहिले आहे, विधवा. सांगते कुंवारी. तुमच्यासारखा सुंदर पुरुष मला भेटला नाही म्हणून मी कुंवारी राहिले, बस माझी इच्छा आहे. रामप्रभू म्हणतात, अरे तू कुंवारी है लेकिन मेरी तो शादी हो गई, मेरी पत्नी मेरे सामने बैठी है. सीतेकडे पाहून बोलतात, तू कुंवारी है लेकिन मेरी तो शादी हो गई, मेरे पत्नी सीता मेरे सामने बैठी है. तू कुंवारी है का? एक काम कर, हे कुमार मोर लगुराता. तो कुंवार आहे कोणता? तो जो माझा भाऊ राहता, भाऊ बसलेला आहे पर्णकुटीच्या समोर, तो कुंवार. आता तो कुंवार आहे का? त्याची बायको उर्मिला वाट पाहिली अयोध्येत. मग रामप्रभू लक्ष्मणजीचं लग्न होऊन मी लक्ष्मणजीला कुंवारा का म्हणते? ही विधवा असून कुंवारी म्हणते का? मग याला जशास तसं म्हणतात, लटका तुका लटक्या असावे, लटक्या भावे वर्त तसे. तो कुंवारा आहे, जाय त्याच्याकडं. ती म्हणते असं आहे का? मग तिकडे जाते. निघाली तिकडे. याला म्हणतात कामा तुरात न भयम न लज्जा. निघाली तिकडं लक्ष्मणाच्या समोर. लक्ष्मणजी आपल्या कामात होते, बाणाला धार लावत होते. जवळ जाऊन उभं राहिले. अतिशय संपादन, तारुण्य संपादन केले, देखणं रूप धारण केले. मेरे साथ विवाह करो, लक्ष्मणजीला म्हणले, मेरे साथ विवाह करो. लक्ष्मणजी विचार करतात, वनवासाच्या काळात बरेच प्रसंग आले, पण लग्नाचा प्रसंग पहिल्यांदाच आलाय. कुछ तो दाल में काला है. मेरे साथ विवाह करो. लक्ष्मणजी म्हणतात, क्या मेरे साथ विवाह करो? लक्ष्मणजी का पागल झालीस का? पागल झालीस? माझ्या सोबत लग्न करशील तर माझी रामाची सेवा तुला करावं लागेल. ऐका बर, लक्ष्मणजी म्हणतात, माझ्या सोबत लग्न करशील तर माझी रामाची सेवा तुला करावं लागेल. आणि तू जर रामासोबत लग्न करशील तर मी तुझी सेवा करील. बोल फायदा कशाचा? ती म्हणते असं आहे का? मग तिकडे जाते. निघाली रामप्रभूकडे. वो तुम्हारा नौकर है. रामप्रभूला म्हणू लागली, मैं नौकरानी नहीं, स्वामिनी बनना चाहती हूँ. मालकीन व्हायचंय मला, नौकरीन नाही व्हायचं, मोलकरीन नाही व्हायचं. रामप्रभू म्हणतात, अरे काय करते मालकीन होऊन? मी काळा सावळा आहे. माझा लक्ष्मण पाय ती गौरवर्णी आहे, गोरा पान आहे, जाय. ती म्हणती, तो नाही म्हणतोय, तो नाही म्हणतो. रामप्रभू म्हणतात, जाय, लहान भाऊ लाज वाटली असं जाय, जशी नखरी करून पाय त्याच्यामुळे. हाकलली रामप्रभूने इकडून, तिकडे गेली. तिकडून लक्ष्मणाने हाकलली, इकडं आली. इकडून पुन्हा हाकलली, तिकडं. अशा 2-4 चक्रा झाल्या, खऱ्या स्वरूपात प्रगट झाली. आणि जे धावली सीतामाईवर, खऱ्या स्वरूपात प्रगट झाली. धावली सीतामाईवर. रामप्रभूंना पाहिला, आवाज दिला, लखन, मेरे भाई लखन, दौडे लखन. हातामध्ये खडगा घेतला. लक्ष्मणजीला धावत आले. वेळ कमी असल्यामुळे एका तडाक्यात नाक आणि कान छेदन केलं. यकाष्टपूत कान नाही, नाक नाही राहिलं. आणि जे ग्यांग 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 परत पळस सुटली. जंगलानं डायरेक्ट आपल्या भावाईकडून. कोण? खरदूषण कडे गेली. खरदूषण पाहिलं, अरे हिला तर नाक नाही, कान नाही राहिलं. काय झालं दीदी?
अंधा है क्या, दिखता नहीं? नाक कान चली गई तो पूछ रहा है क्या हुआ, कोणी केलं हे? अरे बाबा, पंचवटीच्या ठिकाणी 2 राजकुमार आलेले आहेत, त्यांच्या सोबत एक सुंदर सुंदरी आहे आणि त्यातल्या लहान्या राजकुमारांना अशी माझी दशा केली. खरदूषण म्हणले त्याची एवढी हिम्मत, एवढी हिम्मत, चलो दीदी मला दाखवते कुठे. दीदी म्हणली भैया लांबूनच दाखवते, मी काही जवळ येणार नाही, चलो दीदी. मग दीदी दाखवायला पुढं, रस्ता दाखवायला दीदी पुढं, तिला नाक नाही कान नाही, गँग 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 आणि खरदूषणची 14,000 सेना पाठीमाग आणि नक्की पुढं. आता खरं सांगा, कोण्याही पार्टीला विजय व्हायचा असेल तर शुभ लक्षण पुढे ठेवावं लागतं, बरोबर आहे ना? आणि अशुभ नाक नाही, अशुभ लक्षण पुढे असल्यावर खरं सांगा ही पार्टी विजयी होईल. सुरपणाचा रस्ता दाखवायला पुढे 14,000 सेना जयघोष करीत पाठीमाग. हा जयघोष राम प्रभून ऐकला. राम प्रभून सांगितलं, लखन सावधान लखन, युद्ध करना है और युद्ध के 2 विभाग होते हैं, एक आक्रमण और एक संरक्षण. आक्रमण मी करतो, संरक्षण तू करायचं लखन. महाराज सज्ज झाले रामप्रभू लक्ष्मणजी आणि जसे 14,000 सेना आली तसे 14,000 खरदूषण सहित रामप्रभूने निपात केला. निपात केला हे पाहिलं दीदीनं, सुरपनखीनं पाहिलं, सगळे झोपले, सुपडा साफ झाला सगळ्याचा. दीदीनं पाहिलं जे दीदी पळत सुटली डायरेक्ट रावणाकडे. लंकेश लंकेश लंकेश, क्या हुआ बहिणी? रावण दारू पिऊ लागला, रात्र झालती, रावण दारू पिऊ लागला हे पाहिलं दीदीनं. शरम नाही आती लंकेश? ऐका, सुरपनखेचे चिंतन करण्यासारखे शब्द आहे. शरम नाही आती? अरे राजनीति बिनु धन बिनु धर्मा, हर ही समर्पे बिनु सत्कर्मा. शरम नहीं आती लंकेश? अरे नीति बिगर राज्य नहीं टिकता, धर्म बिगर धन नहीं टिकता, अविवेक हो तो विद्या का नाश होता है, कुसंगत से संन्यास का नाश होता है, अहंकार को ज्ञान का नाश होता है और मदिरा पान से खानदान का नाश होता है. तू मदिरा पान कर रहा है, क्या हुआ? विचारलं रावणानं, क्या हुआ बहन जी? आणि मग दीदीनं सगळा इतिहास सांगितला. पंचवटीच्या ठिकाणी 2 राजकुमार आलेले आहेत, त्यांच्या सोबत एक सुंदर सुंदरी आहे आणि त्याने लहान्या राजकुमाराने अशी माझी दशा केली. अरे बाबा, माझीच नाही रे, 14,000 सेना खरदूषण सुद्धा मारले त्या दोघांनी. ऐकलं रावणाने, अरे बापरे, खरदूषणला मारलं, नक्कीच हे सामान्य नसावे. मग माझा भगवान परमात्मा आलेला आहे, बस आता माझा उद्धाराचा टाइम जवळ आला. रावणाच्या लक्षात आलं. मग आता तो माझा भगवान परमात्मा कधी उद्धार करेल माझा? लगेच नारदाला गाठलं रावणाने. नारदाला, माझ्या भगवान परमात्म्याच्या हातून माझा उद्धार करून घ्यायचा आहे, काय पर्याय आहे? नारदानं सांगितलं, तुझी इच्छा आहे का एका बाणात त्याने तुला ठार करावं? मग एक काम कर, काय? जा त्याच्या घरी, जा त्याच्याकड आणि त्याच्या घरून काही उचलून आण, एका बाणात तो तुला मारेल. रावण म्हणला, उद्याच जातो आणि त्याचा मोबाईलच घेऊन येतो. नारद म्हणला, मोबाईलवर नसते वागत, माणसाला जास्त राग येतो कोणी आपल्या बायकोला वाईट बोललं किंवा आपल्या कोणी बायकोला स्पर्श केला. जा आणि त्याची बायको उचलून घेऊन ये, एका बाणात तो तुझा. हे नारदानं सांगितलं रावणाला. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नारद मारीच मामाच्या घरी गेला. रावणाचा मामा मारीच.
आणि सकाळी सकाळी लागला मारीच मामाला नमस्कार करायला. आता मारीचीला वाटलं 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यात तो सकाळी सकाळी मला नमस्कार करायला आला, इतका नम्र व्हायला लागला, नक्की आपलं मरण जवळ आलं. कारण काहीच नम्र होणं बी समजून घ्यायचं की आपलं मरण आलं. असे 3-4 जण आहेत बघा. ते नम्र झाले की पुढचं मारणार. धनुष्यबाण टाईट आहे तोपर्यंत काय नाही, दोरी वडली आणि तो असा लावता नम्र झाला की समजायचं ज्याच्यावर सुटणार तो मरणार. पुन्हा एक काय, साप जोपर्यंत फणा काढलेला असतो तोपर्यंत दंश करत नाही. साप फणा काढलेला असता तोपर्यंत दंश करत नाही, पण जेव्हा फणा टाकतो म्हणजे नम्र होतो, समजायचं बस दंश करणार. पुन्हा एक कोण, आपल्या घरातली मांजर. ती जर अशी घरात इकडून तिकडं तिकडून इकडं टुनुक टुनुक उड्या मारायला लागली तर उंदर तिच्याकडे लक्ष देत नाही. उंदर मोकळे हिंडत येत, पण ती जेव्हा कोपऱ्यात अशी दबा धरून बसती, पुढचा पाय पुढच्या पायावर त्याच्यावर मान टाकते, कान खाली घेते, अशी तिरक्या नजरे इतकी नम्र झाली, समजायचं उंदरानं की आपलं मरण जवळ आलं. तसं 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यात राहून तो सकाळी सकाळी इतका नम्र होतो म्हणजे आपलं मरण जवळ आलं. विचारलं मारीच मामानं, कोणीकडे येणं केलं भाषेबा? असा होता ना मारीचीचा, कोणीकडे येणं केलं? आणि मग रावणानं सांगितलं, पंचवटीच्या ठिकाणी 2 राजकुमार आलेले आहेत, त्यांच्यासोबत एक सुंदर सुंदरी आहे आणि तुम्ही सोन्याचा हरीण व्हा, मी संन्याशाचा वेश धारण करतो आणि अशा पद्धतीने आपल्याला ती उचलून आणायची आहे. मारीची ऐकलं, मारीच म्हणला, कोणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी सांगितलं? दीदी आली ना तिकडून, नाकन कान कापून दीदीनं सांगितलंय. मारीच म्हणला, राम लक्ष्मणाच्या बाबतीत बोलता का तुम्ही? तुला कस काय माहित? रावण म्हणला, माहित. तुला कस काय माहित? मला कस काय माहित? अरे बाबा, लय अनुभव घेतलाय मी. कुठं? विश्वामित्रजीचा यज्ञ सुरू होता तेव्हा 2 जण भाऊ गेलो होतो, तेव्हा फिगर टोकाचा बाण मारला तर फिगर तिकीट 700 योजन जाऊन पडलो. तिकीट बी काढायचं काम नाही पडलं. 700 योजन समुद्राच्या काठाला. तेव्हा तो 15 वर्षाचा होता, आता पुऱ्या ताकदीचा झालाय. तासुनात बैरू नाही की जे सरकार. महाराज रावण त्याच्या सोबत वैर करू नका. रावणाला वाटलं आता हे असं जर शहाणपणा शिकवायला लागलं तर हे काय माझ्यासोबत लढाई करू लागणार आहे. आणि मग बाण काढला रावणानं मारीचीवर, बस सोन्याचा हरीण हो, नाही तर मी तुला मारणार. मारीचीने विचार केला, झालं का? चांगलं सांगितलं याला, हे मलाच मारायला उठलं. बरं, मरण दोन्हीकडे पक्क झालंय. आता सोन्याचा हरीण होऊ तर राम मार, सोन्याचा हरिण नाही होत म्हणून हे इथंच मारणार. रावण सोन्याचा हरिण नाही होणार म्हणलं तर हे रावण मारणार, सोन्याचा हरिण झालं तर राम मारणार. मरण दोन्हीकडे पक्क झालं. तसं आपलं सुद्धा मरण दोन्हीकडे पक्क आहे. जन्मभर संसार करा तरी मरण आहे, जन्मभर परमार्थ करा तरी मरण आहे. मग निर्णय कसा घ्यायचा? मारीचीने निर्णय घेतला. मारीची सारखा निर्णय घ्यायचा. मारीचीने निर्णय घेतला, हरिण होऊ तर राम मारणार, नाही होत म्हणून रावण मारणार. मग रावणाच्या हातून मेल्यापेक्षा रामाच्या हातून मेलेलं काय वाईट आहे? तसं जन्मभर संसार करूनही मरण आहे, परमार्थ करूनही मरण आहे. मग जन्मभर संसार करून मेल्यापेक्षा 2 दिवस उरलेले रामायण ऐकून मेलेलं काय वाईट आहे? मरण दोन्हीकडे पक्क आहे. तो मारीचीने निर्णय लिया, झाले तयार सोन्याचा हरिण होण्यासाठी. सोन्याचा हरिण, मारीच मामा सोन्याचा हरिण झाले. पुढे रावणानं संन्याशाचा वेश धारण केला आणि पंचवटीच्या ठिकाणी आले. तर त्यावेळेला जानकी माता पुष्पवाटिकेत टोकरीमध्ये फुलं तोडत होत्या आणि त्याच पुष्पवाटिकेत तो मारीच सोन्याचा हरिण झालेला त्या ठिकाणी आलं. ते हरिण अतिशय छोट, अतिशय देखणं सोन्याचं मृग सुंदर दिसायला लागलं.
आणि सीता मातेच्या पुढं टुनुक 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 उड्या मारू लागलं. यह मृग कर अति सुंदर छाला. जानकी मातेनं पाहिलं किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, आणि तिला ते आवडलं आणि बस वाटलं तिला याच हरणाच्या कातड्याची आपल्याला चोळी शिवून घ्यायची. पतीकडे म्हणजे प्रभूकडे हट्ट धरला. स्वामी ओ हिरण मार करला, ते मला हरिण पाहिजे, जा त्याला. प्रभूनं पाहिलं हरणाकडे. प्रभूच्या लक्षात आलं हे काहीतरी आहे. प्रभूला समजून सांगितलं जानकीला, पण पत्नी हट्ट आहे. बाया एकदा ज्यानं मागितलं की त्याचं पुरंच करावं लागतं. ते मला पाहिजे, काही सांगायचं नाही. महाराज पत्नी हट्ट असल्यामुळे जावं लागलं रामप्रभूला. आता हरिण रामप्रभू धनुष्यबाण घेतला आणि माग लागले हरणाच्या. तर ते हरिण नव्हतं, राक्षस होता मारीच नावाचा. ते हरिण पुढे जा लागलं. रामप्रभू त्याच्या पाठीमागे, हरिण पुढं, राम मागे, हरिण पुढं, राम मागे. बरच लांब नेलं त्या हरणानं रामप्रभूला. आणि रामप्रभूनं अनुसंधान केलं. धनुष्याची दोरी वडली, जशी दोरी वडली बाण लागला त्या हरणाला. हरणाला बाण लागल्याबरोबर ते खऱ्या स्वरूपात प्रगट झालं. कोण? मारीच राक्षस खऱ्या स्वरूपात प्रगट झालं. रामप्रभूच्या आवाजात तिकडं लक्ष्मणाला मदतीची हाक मारत होत. लखन लखन मेरे भाई लखन, दौडो लखन. मदतीची हाक. तिकडं लक्ष्मणाने आवाज ऐकला. माझ्या दादाचाच आवाज आहे, भैयाचाच आवाज आहे. जानकी मातेने आवाज ऐकला सीतेने, माझ्या स्वामीचा आवाज आहे. लखन भैया हमें तो ऐसा लगता है तुम्हारे कोई भैया खतरे में है, तुम्हारे भैया खतरे में है, जाओ मदद करने के लिए जाओ. पण लक्ष्मणजीला माहित होतं दादा कधी संकटात येणार. भाभी दुनिया का खतरा मिटाने का काम करने वाला मेरा भैया कभी खतरे में नहीं आ सकता. दादा कधी संकटात सापडणार नाही. जा लखन, तुझ्या भावाचा आवाज येतोय, मदतीची हाक मागत आहे, काहीतरी संकट पडला असेल, जा तुम्ही मदत करण्यासाठी जा. पण लक्ष्मणजीला रामप्रभूनं सांगितलं होतं सीतेचं रक्षण करत थांब, एकटीला सोडू नको. लक्ष्मण एकटीला सोडायला तयार नाहीत. पण जानकी माता महाराज लक्ष्मणाला म्हणते जा तुम्ही मदत करण्यासाठी जा. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात नाही जाणार भाभी मी. त्यावेळेला जानकी माता म्हणते लखन, तुमचे भाऊ संकटात असून तुम्ही मदतीला जात नाही, तुमचे भाऊ संकटात असून तुम्ही मदतीला जात नाही. मला तर असं वाटतंय लखन तुमच्या मनात पाप आले. जानकी माता लक्ष्मणाला, तुमच्या मनात पाप आलंय. तुम्हाला असं वाटतंय ना लखन भाऊजी, तुम्हाला असं वाटतंय ना तिकडेच रामाला राक्षसाने मारावं म्हणजे या सीतेला बायको म्हणून वापरता येईल, असं तुमच्या मनात पाप आलंय ना लखन. असं मनात हेतू ठेवून तर तुम्ही वनवासात आलायत ना. माझा अभिलाष धरुणी म्हणी तू वनाशी आला सेवक होऊनी, रामे राक्षे वधिल्या म्हणी तू मजपत्नी करू पाहसी. अशी कठोर बोलते जानकी. जा मदतीला, नाही जाणार, तुझ्या मनात पाप आलंय. ऐका, जी जानकी लक्ष्मणाला म्हणते तुमच्या मनात माझ्याविषयी पाप आलंय, त्या लक्ष्मणाचं जीवन इतकं शुद्ध आहे बघा. किती इतकं शुद्ध आहे. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात वंडाकडे सुद्धा पाहिलं नव्हतं लक्ष्मणाने जानकी मातेच्या. ते म्हणतात कशाहून, थोडस पुढे जाऊन सांगतो. ज्या वेळेला जानकी मातेने अलंकार टाकले होते सुग्रीवापाशी, जानकी मातेचा शोध घेत घेत रामप्रभू लक्ष्मणजी सुग्रीवापर्यंत जातात. तर सुग्रीवाने ते दागिने दाखवले होते रामप्रभूला. प्रभूने ओळखली की जानकीचे सीतेचे दागिने आहेत, पण लक्ष्मणाच्या समोर ठेवली तेच दागिने. लखन बघ रे, हे दागिने तुझ्या भाभीचे आहेत का. लक्ष्मणाने ते दागिने पाहिले, मागचा पुढचा विचार केला नाही, पैंजण ओळखली, त्या पैंजणावर डोकं ठेवलं, रडायला लागले लक्ष्मण.
दादा हे पैंजण माझ्या भाभीचे. वाल्मिक रामायणात असा श्लोक आलेला आहे. लक्ष्मी म्हणजे त्या ठिकाणी म्हणतात, भैया नाहम जानानी कुंडले, कानातले कुंडल मी ओळखत नाही. नाहम जानानी किवरे, केसातले किवर मी ओळखत नाही. नाहम जानानी कुंडली, नाहम जानानी नृपुरे तो भी जानामी, पायातले नृपुर मी ओळखतो. का? नित्यम पादाभिवंदना, नित्य रोज तुमचं दर्शन घ्यायचं. मग तुमच्या शेजारी बसलेल्या वहिनी साहेबांचं दर्शन घ्यायचं आणि मग दर्शन घेता घेता ते पायातले पैंजण रोज दिसायचे. म्हणून हे पैंजण माझ्या ओळखीचे, हे माझ्या भाभीचेच आहेत. पण कानातले कुंडले मी ओळखत. विचारलं रामप्रभून लखन, अरे पायातली पैंजण ओळखली, कानातली कुंडल का नाही ओळखली? उत्तर दिलं लक्ष्मणाने, डोळ्याला पाणी आलं लक्ष्मणाच्या. लक्ष्मी म्हणजे म्हणतात, खरं सांगू का दादा, माझ्या सुमित्रामाईची शपथ घेऊन सांगतो दादा, 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात माझ्या जानकी मातेच्या तोंडाकडे पाहिलं नाही तर कानातले कुंड ओळखूच कशी? इतक्या अशुद्ध अंतकरणाच्या लक्ष्मणाला जानकी माता म्हणते, माझा अभिलाष धरुनी म्हणी तू वनासी आलास, सेवक होऊन आमच्या सोबत आलास, पण मनात पाप आहे तुझ्या. ऐका गड्या, देवाची बायको जरी असली तरी तिने एका साधूचा अपमान केला, एका साधूला बोलली. लक्ष्मणा देवाची बायको जरी असली, रावणाच्या बंदी खड्यात तिला राहू लागली. म्हणून साधूचा कधी अपमान करायचा नसतो. नाही जाणार भाभी मी, तुमचे भाऊ संकटात आहेत, माझे दादा कधी संकटात नाहीये. बराच वेळ महाराज नाही नाही ते लक्ष्मणाला जानकी माता बोलल्या. शेवटी मग लक्ष्मणाने हात जोडले आणि एक रेषा ओढली आणि सांगितलं, भाभी एवढं तरी करा, या रेषेचं उल्लंघन करू नका. रेषा ओढली, लक्ष्मणजी निघून गेले. ऐका, लक्ष्मणजी निघून गेले. हे संन्याशाच्या वेशातल्या रावणानं पाहिलं. रावणानं पाहिल्याबरोबर रावण महाराज तिथं आला आणि आतमध्ये होत्या जानकी माता. रेषेचं उल्लंघन करायला लागला रावण. तर ज्वाला उठल्या त्या रेषेपाशी, शाट बसल्या सर ज्वाला उठल्या. माग फिरला, पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला, पुन्हा माग फिरला. त्याच्या लक्षात आलं काहीतरी आहे. मांडी घालून बसला. दुसरा प्रयोग केला. काय? भिक्षा मागितली. भिक्षा मागितल्या बरोबर, मी लांबचा महात्मा आहे, काशीची यात्रा करत करत या ठिकाणी आलो. ए माते, भूक लागली, मला काही खायला असेल तर दे. महाराज जानकी मातेला वाटलं लांबचा महात्मा आहे, भूक लागली असेल. फळांची टोकरी घेऊन जानकी माता झोपडीच्या बाहेर आल्या. झोपडीच्या बाहेर आल्याबरोबर रेषेचं उल्लंघन जानकी माता करत नाही आणि रावण रेषेच्या आत जात नाही. बाहेर एवढी भिक्षा आले. रावण म्हणतो, जानकी म्हणते बाहेर मी येत नाही, तुला भिक्षा घ्यायची असेल तर तुम्ही आत या, मी आत येणार नाही. तूच बाहेर ये, मी बाहेर येत नाही, तुम्ही आत. मला साधा महात्मा समजू नको, अंतर्यामी महात्मा आहे मी, मला सगळं कळतंय. तुझे पती राम तिकडे संकटात आहे, फार मोठं बलाढ्य संकट पडलंय, म्हणून त्याने तुझ्या धीराला मदत करण्यासाठी बोलवलाय. तो धीर तुझा मदत करण्यासाठी तिकडे गेलाय. बाहेर येऊन भिक्षा दे तर ठीक आहे, नाही तर कमंडलूतलं पाणी सोडील, भस्म करून टाकेल दोघाला बी. जानकी मातेला वाटलं महात्मा इतकं तंत 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 सांगतो म्हणजे उच्च पद्धतीत. असं करू नका महाराज, बाबा असं करू नका, मी बाहेर येऊन भिक्षा देते. जानकी माता रेषेचं उल्लंघन केलं. रेष म्हणजे स्त्रीच्या जीवनातली मर्यादा आहे. स्त्रीनं आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे. रेषेचं उल्लंघन म्हणजे मर्यादेचं उल्लंघन केलं नाही आणि मर्यादेचं उल्लंघन केल्याच्या नंतर पुढे परिणाम वाईट होतात. जानकी मातेनं उल्लंघन केलं रेषेचं आणि महाराज
रावण मग खऱ्या स्वरूपात प्रगट झाला. जे हात धरला माझ्या जानकी मातेचा, रथात बसवलं आणि निघाला रावण. आणि मग रडू लागली जानकी माता. खूप रडतात, बचाव दोडो, बचाव बचाव दोडो, हा लक्ष्मण तुम्हारो नाही दोषा. मग लक्ष्मण म्हणू लागली, माझाच दोष आहे. माझ्या लक्ष आता बोलून काही फायदा. उचललं महाराज, रडू लागली, बचाव 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 दोडो. त्यावेळेला या पृथ्वीतलावर माझ्या जगन्मातेचा आवाज कोणी मानवाने ऐकला नाही. मग एका गीध पक्ष्याने ऐकला आणि तो गीध पक्षी धावून आला. त्याचं नाव जटायू. धावून आला जटायू आणि त्याच ठिकाणी युद्धाला प्रारंभ सुरू झाला. जटायूच आणि रावणाचं युद्ध. महाराज गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, 2 वेळेस त्या जटायूनं रावणाला मूर्छित केलं होतं. उतरून देत दशानन कोदा, तब ही क्रीद धाव करी क्रोधा, धरिकच भीरत किनमय वीरा, सीतई राखी गिद पिनी पुरा, चोचन मारी भिदारे शिदी, दंड एक भई मूर्छा तेही. एका चोचेत रावणाला सुद्धा मूर्छा आणली त्या जटायूनं. युद्ध सुरू आहे, पण रावणाला वाटलं हे काय माझ्या पुढे जास्त टिकणार नाही, पण माझा इथंच टाइम जाईल. मग विचारलं, हे जटायू, तुला रामाची शपथ आहे, सांग तुझं मरण कशात आहे. जटायूनं सांगितलं, अरे माझं जाऊ दे, तुझं सांग, तुझं मरण कशात आहे. महाराज रावण खोटं बोलला, जटायू खरं बोलला. जटायू सांगितलं, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे, पण माझं मरण माझ्या पंखात आहे. जटायू बोलला, जटायू खरं बोलला, माझं मरण माझ्या पंखात आहे. पण रावण खोटं बोलला. रावणानं सांगितलं, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे. आता रावणाचं डाव्या पायाच्या अंगठ्यात मरण म्हटल्यावर जे धावला जटायू, अंगठा धरला, रावणाचा अंगठा तोडला. महाराज पण वरून रावणानं कृपार नावाचं हत्यार काढलं आणि जटायूचे पंख छाटले. परिणाम काटेचे पंख पराकर धरणी, सुमिरे राम करी अद्भुत करणे. पंख छाटल्यामुळे जटायू खाली पडला, रक्ताच्या थारोळ्यात पडला. पुन्हा रावणाने जानकी मातेला उचललं आणि आकाश मार्गे विमानात बसून निघाला रावण. जात असताना रावणाचा तो मार्ग आहे, ऋषिमुख पर्वतावरून जात होते. त्या ऋषिमुख पर्वतावरती 5 वानर बसली होती, नळ, नीळ, जामवंत, सुग्रीव आणि हनुमान. जानकी मातेचं लक्ष गेलं आणि आपले केसातले किवर, कानातले कुंडल, पायातले रुकुर काढले आणि एक गाठोडी बांधली. ती गाठोडी त्या पर्वतावरती सोडली. ती